नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रूपा. पुढचं पडलं होतं. तोंड ओळख मोडली. घरोघर दिवे लागले होते. गावात शांतता पसरली होती. परंतु दिनकरनी गजा यांच्या हाणामारीमुळे वातावरण तंग झालं होतं. रामराव नलावडा भडकला होता. तो सोफाळ्यावर बसून दिनकरवर नजर रोखून बोलत होता. जवळच दिनकर भीतीला पाठ लावून बसला होता आणि त्याची आई सारजाबाई बाजूला उभी होती. रामरावानं विचारलं, तू आज ही कलागत का केलीस? मी काहीच केलं नाही. ते सर्व त्या गजानं केलं. तोच आधी कुऱ्हाड घेऊन माझ्या अंगावर आला. पण का? रामराव खेकसला. आणि तू आमच्या पोटी एकुलता एक आहेस हे तुला कळत नाही? सारजाबाई मध्येच बोलली. तू थांब. रामराव सारजाबाईला थांबवीत म्हणाला, चल पुढं बोल. पुढं काय? दिनकर म्हणाला, जर मी बंदुकीच्या दस्त्यानं गजाची कुऱ्हाड मोडली नसती तर मी ठार झालो असतो. दिनकरचे हे शब्द ऐकून सारजाबाईला धक्काच बसला. ती उद्गारली, अगं बाई. दिनकरनं रामरावाला उलट प्रश्न केला, मग तुम्हीच सांगा, त्या जीव घ्यायला आलेल्या माणसाला 2 झपाटे दिले यात माझं काय चुकलं? तुझं चुकलं का गजाचं चुकलं ते मला कळत नाही. रामराव म्हणाला, आजच्या या भांडणाचं मूळ मला समजलं नाही. मी मळ्यात घरात बसलो होतो. बरं पुढं? तिथं मती आली. बरं पुढं बोल. तिनं मला विचारलं, काय? आबा पाटलाची रूपा इकडं आली आहे का? असं. मग मी तिला हे घर आबा पाटलाचं नसून ते रामराव नलावड्याचं आहे असं उत्तर देऊन एक लात मारली. आणि मग रामराव एखाद्या वकिलानं आरोपाची उलट तपासणी घ्यावी तसा दिनकरला खोदून विचारित होता. मी बांधावर उभा होतो तेवढ्या शेताकडून रूपा आली. दिनकर म्हणाला, त्यावेळी ती गजाला भ्याली होती. बरं मग ती म्हणाली. काय म्हणाली? रामरावनं विचारलं. ती म्हणाली की ओळीच्या आंब्याच्या पुढं भुयाच्या टेकापर्यंत मला घालव. मला भीती वाटते. दिनकर सपशेल खोटं बोलला. रामरावनं प्रश्न केला, पुढं काय झालं? मी रूपाबरोबर निघालो. दिनकर म्हणाला, आणि खरोखरच गजा त्या थडगावर रूपाची वाट पाहत होता आणि मथी त्याच्या पुढं बसून रडत होती. मला पाहताच गजा एकदम खवळला आणि कुऱ्हाड घेऊन धावत आला. आणि काय? मी त्याला लोळवल्यावर मथीनं बोंब ठोकून गाव गोळा केला. बस एवढंच, दिनकर बोलला. रामराव विचारात पडला आणि म्हणाला, ही काय भानगड आहे? त्या मतीनं आमच्या मळ्यात येऊन रूपाची चौकशी करणं, त्या गजाचं त्यावेळी थडग्यावर बसणं आणि मतीनं त्याच्या पुढं रडत बसणं, हे सारं आहे तरी काय? मला काहीच कळत नाही. गजाला रूपाचं वेड लागलं आहे. दिनकर म्हणाला, रूपाला एकटी गाठावी असा त्याचा विचार आहे आणि आज माझ्यामुळं त्याची शिकार साधली नाही म्हणून तो तसा भडकला. शिवाय रूपा आपली आहे. तिने कुणाशी बोलू नये असं त्याचं मत आहे. मग तू जे केलंस ते ठीक केलंस. रामराव शांत होऊन म्हणाला, 2 दणक्यात गजाला पाडलास. शाब्बास. आता चल जेवून घे, सारजाबाई म्हणाली. दिनकर उठून घरात गेला आणि घर शांत झालं. दिनकर जेवून सोप्यात बसला होता. नलावडं आळीची
येऊन मारामारीचं कारण विचारून जात होती आणि नलावड्याची तरणी पोरं सोप्यात दिनकरशी बोलत बसली होती. परंतु डंगारण्याची आळी स्वस्त बसली नव्हती. नुसता भडकाच उडाला होता. एकूण एक डंगारणा संतापला होता. गजाला मारणं आणि तेही बंदुकीच्या दस्तानं मारणं हा त्यांना आपला अपमान वाटत होता. आणि प्रत्येक माणूस हमरी तुमरीवर येऊन हाणामारीचीच भाषा बोलत होता. ती बातमी ऐकल्यापासून धोंडीबा डगारण्याचं डोकं बधीर झालं होतं. आता पुढं काय करावं याचा तो विचार करीत होता. त्याला संताप आला होता. म्हणजे दिनकरचा आणि गजाचाही. तो मनात म्हणत होता, दिनकरनं गजाला मारलं ही त्याची आगळीक आहे आणि या गाढव गजानं खुशाल त्याचा मार खाऊन कणत घरी यावं. याला काय म्हणावं? गजा ह्याच जागी मेला असता तर बरं झालं असतं. हे काय? हा एवढा मोठा डंगारण्याचा अपमान, केवढी मानहानी. हाट लेका गजा, नुसता मुळापोटी केरसुनी जलमला. अरे घोरपडी पोटी अस्सल नाग जलमतो, तसा तू नाग का जलमला नाहीस? आज माझ्या आबरूचं धिंडावडं निघालं. ठीक आहे, आज 2 दस्ते मारून नलावड्यांनी आम्हावर एक प्रकारचं कर्जच लादलं आहे. परंतु ते आम्ही 100 कुऱ्हाडींनी लवकरच सव्याज परत करू. मग किती वर्ष लागली तरी हरकत नाही. परंतु ह्या मारामारीचं कारण तरी काय असेल? कशावरून हा प्रकार उद्भवला असेल? धोंडीबा डगारण्याच्या विचाराला दुसरा फाटा फुटला. बाहेर सर्व डंगारणे तर्कावितर्क झाले होते. त्यांनी डोकीला टापरी बांधल्या होत्या. जो तो आपली कुऱ्हाड ठोकून ओरडत होता, ज्योतिबाच्या नावं सांग भलं. डंगारण्याची आळी हादरत होती. गलका वाढला होता. कोण ओरडत होता, अरे बाहेर निघा. तर कोण म्हणत होता, वाट्या घेऊ नका, अरे कुऱ्हाडी घ्या कुऱ्हाडी. आणि तिसरा ओरडत होता, अरे त्या बंदुका बाहेर काढा की, का नुसता पूजाईसाठी आणल्या ती. चला नेम धरून गोळी मारा. आणि डंगारण्यांनी लढाईची तयारी केली आहे अशी बातमी कळताच नि डंगारण्याचा तो आरडाओरडा ऐकून सर्व नलावडे एकवटले होते. त्यांनी आपली तयारी केली होती आणि आज ह्या आक्रमक डंगारण्यांना भरपूर धोपटून काढायचं असा त्यांनी निर्धार केला होता. दिनकर बंदूक घेऊन नि काडतुसाची माळ गळ्यात घालून नलावड्यांच्या गर्दीत उभा होता. त्यानं हवेत एक बार काढून आम्ही तयार आहोत असं जाहीर केलं. त्यावेळी रूपा अंगणात उभी होती. ती तो भयानक गलका ऐकत होती. तिचा जीव वाटाहुटा झाला होता. ती घाबरी होऊन मनात म्हणत होती, आज या मारामारीत किती जणांचे आणि कुणाकुणाचे मुडदे पडणार आहेत कोण जाणे. हा दिनकर जितका शांत आहे तितकाच तो तापट आहे. त्यानं दुपारी बघता बघता 2च रट्ट्यात गजाला धूळ चारली आणि आता तो काय करील त्याचा नेम नाही. जर का डंगारण्याचं पाठबळ मोठं आहे असं समजून त्यांनी नलावड्यांवर चढाई केली तर दिनकर एक एक डंगारना गोळीनं टिपील. जवळची सर्व काडतुस संपेपर्यंत गोळ्या घालील. तो मुळीच मागं पुढं पाहणार नाही. आणि डंगाने कमी नाहीत. त्यांची फळी मोठी आहे. बंदुका आहेत आणि रागाला डोळे नसतात. डंगारने बंदुका चालवायला मुळीच कचरणार नाहीत. आणि ही भयंकर खुनाखुनी माझ्यामुळेच होत आहे हे बरं नाही.
हा सर्व रक्तपात माझ्यासाठी होणार आहे. ह्या रक्तपाताचं मूळ कारण मी आहे. आणि जर उद्या समजलं की ह्या सर्व प्रकाराला रूपाच कारणीभूत आहे, तर माझी भयानक बदनामी होईल. लोक मला बदफेली म्हणतील आणि माझ्या वडिलांना मान वर करता येणार नाही. त्यांनाही खरंच वाटेल मी मतीची मैत्रीण आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मी संपूर्ण कलंकित ठरीन. ते जाऊ दे, माझं काही का होईना, पण आज ह्या दंगलीत दिनकरालाच एखादी गोळी लागली तर, नि त्याचं भलतं सलतं झालं तर माझं जीवन मलाच असह्य होईल. परंतु तसं होऊ नये. तो जगावा, तो आबाद राहावा. कारण माझं सर्व आता त्याच्यातच सामावलं आहे. इतक्यात दिनकरनं हवेत 2 गोळ्या झाडून डंगारण्यांना लवकर या असा इशारा दिला. तशी रूपा चमकली, कावरी बावरी होऊन समोर पाहत ओटात फुटफुटली. झाला वाटतं लढाईला आरंभ. आणि एक डंगारना केकाटला, अरे तिकडं बंदुका हाका मारत्यात, त्यासनी बंदुकीनी ओ तरी म्हणा. का डंगारनं बैर हायती नि त्यांच्या बंदुका मुख्य हायती, का त्यांची वाचा बसली यार? एकानं ओरडून विचारलं. आणि डंगारण्यांच्या बंदुकीच्या धडाधड वार कराडले नि त्यांचा आवाज त्या रात्रीची चिरफाड करीत दूर दूर गेला. आणि धोंडीबा डंगारना अंगणात आला. त्यानं ऐका म्हणताच गलका थांबला. नि मग धोंडीबा म्हणाला, असं उतावळ होऊ नका. असं येडं व्हाल तर वंगाळ होईल. अरे बंदुका आपल्या पदरच्या असल्या तरी दुसऱ्याचा जीव आपल्या पदरचा नाही. तुम्ही कुणाला बी माराल नि मग सारी डंगारण्याची आळीच ठणकाला जाईल हे विसरू नका. मग काय करायचं म्हणता? सर्वांनी एकाच वेळी नि एकच सवाल केला. आणि धोंडीबा म्हणाला, मला आजच्या कलागतीचं कारण कळलं पाहिजे. गजानं सांगितलेलं म्या ऐकलंय. मग झालं तर? कोणीतरी मध्येच बोलला. नि धोंडीबा म्हणाला, झालं तर म्हणजे काय? अरे एका हातानं टाळी वाजत नसती. मी आत्ताच रामरावाकडे जाऊन त्याची बी बाजू ऐकून येणार, मगच पुढचं पुढं. काय तुम्ही जाणार? कुऱ्हाड घेऊन असलेल्या गजानं विचारलं. धोंडीबा म्हणाला, मला भ्या आहे का कुणाचं? आणि रामराव नलावड्याचं घर म्हणजे वाघाची घड हाय का? ह्यो मी निघालो. आणि 2 माणसं बरोबर घेऊन धोंडीबा नलावड्याच्या आळीला गेला. तेव्हा एका नलावड्यानं दरडावून विचारलं, कोण हाय ते? मी धोंडीबा डंगारना हाय. डंगारण्यानं उत्तर दिलं. त्यावेळी रामराव सोप्यात बसला होता. तो म्हणाला, येऊ द्या त्यांना. आणि धोंडीबा सोप्यात जाऊन बसत म्हणाला, दुपारी झालेल्या मारामारीचं कारण विचारायसाठी मी आलोय. फार फार चांगलं केलं. रामराव म्हणाला, जन्माला येऊन आज मोठा शहाणपणा केला आहे. मग ऐका तर. सांगा. धोंडीबा सरळ बसला. आणि थोड्याच वेळापूर्वी दिनकरनं सांगितलेली सर्व हकीकत रामरावानं सविस्तर सांगितली. आणि हलक्या आवाजात तो म्हणाला, त्या मतीनं आमच्या मळ्यात जाऊन रूपाची चौकशी करणं हे बरोबर होतं का? मला हे मुळीच बरोबर वाटत नाही. कारण इथं एका मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे. तिचं वाटोळ होणार नाही का? समजलं नि पटलं बी. धोंडीबा म्हणाला, मी निघालो. द्या परवानगी. तुम्ही जा खरं, परंतु रूपाचा प्रश्न फार नाजूक आहे.
रामराव हळू आवाजात म्हणाला. म्हणून तुम्ही ही झाकली मूठ उघडू नका, ती तशीच ठेवा. काळजी करू नका, धोंडीबा म्हणाला. मी बी 2 लेकीचा बाप आहे. आणि धोंडीबा परत आला त्यावेळी गावात सामसूम झाली होती. कुठंही हू का चू होत नव्हतं. एका डंगारण्यानं विचारलं, आबा काय घडलं? जे घडायचं ते घडलं, धोंडीबानं उत्तर दिलं. एक जण म्हणाला, पण काय घडलं ते आमासनी बी कळू द्या. आता नाही, सकाळला, धोंडीबा उत्तराला. आता आपापल्या घरला जावा, मी हत्यारं ठेवून निजा. त्यावर कोणी काहीच बोललं नाही. सर्व डंगारने आपापल्या घरी गेले. की तिकडे नलावडेही घरोघर पांगले. त्या गावात संपूर्ण शांतता प्रस्थापित झाली. आणि आता काय ऐकायला मिळणार म्हणून कान टवकारून बसलेल्या बायांनी सुटकेचे निस्वास टाकले. रूपाला भलतंच आश्चर्य वाटलं. ती मनात म्हणू लागली, हे काय, ही सारी पिसाळलेली भूतं गेली कुठं आणि कशामुळे? ही होणारी हाणामारी टळली असेल. हा एक मोठा चमत्कारच आहे. आणि तो कशामुळे झाला असावा कोण जाणे. रूपा सोप्यात बसलेली नानूबाई म्हणाली, झालं ते चांगलंच झालं. आता बरीच रात्र झाली, तू झोप बरं. आणि रूपा घरात जाऊन अंथरुणावर पडली. परंतु हा रक्तपात टळला कसा, हा विचार तिची पाठ सोडित नव्हता. ती स्वतःलाच विचारत होती, काय बरं झालं असल. आणि लगेच स्वतःला उत्तर देत होती, काय का होईना, झालं ते बरं झालं. आता उद्या मडी पायची आपणावर मुळीच पाळी येणार नाही. आणि तोच विचार करीत ती झोपी गेली. परंतु धोंडीबा डंगारण्याला मुळीच झोप लागत नव्हती. रावानं सांगितलेली हकीकत त्याला पटली होती. आणि म्हणूनच तो गजाचा आणि रूपाचा विचार करीत होता. तो मनात म्हणत होता, रूपासाठी गजा वेडापिसा झाला आहे, हे आज उघड झालं. अलीकडं ह्या गजानं ह्या वयात सुंदर दिसावं म्हणून टापटिपीत राहायचं सोडून दाढीच वाढवली आहे. काय मूर्खपणा, त्याला काही कमी आहे. मग हा इबलीसपणा कशासाठी? आणि हा काहीच काम करीत नाही. सकाळी उठून आवलं चावलं 4 घास खायचं, कुणाशी बोलायचं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ गजाला रूपाचा वेड भरला आहे. परंतु रूपा ती रूपाच आहे. तिच्या पाठी या गजानं का लागावं? सर्व चांगले गुण म्हणजे जे आहेत ते एका रूपात सामावले आहेत. आणि जगातील झाडून सर्व दुर्गुण आमच्या गजात एकवटले आहेत. मग अशा ह्या अवलक्षणी गजानं नाही ते वेळ का लावून घ्यावं? गावातील एकूण एक इरसाल उंडकी पोरं या गजाचे दोस्त. गजा या गलथान पोरीशीच बोलतो. आणि काय बोलत असावा याची मला आज कल्पना आली. याला खेळ नको, कुस्ती नको, भजन नको, नि सज्जनाची संगत नको. फक्त ती हलकट पोरच तेवढी त्याला आवडतात. सकाळी उठून 4 घास खायचे नि मग डोकीला कसं तरी आडवं तिडवं पागोट गुंडाळायचं नि दाढीला तेल लावायचं. मग ती कुऱ्हाड घेऊन त्या उंडग्या मित्रांच्या टोळक्यात बसायचं. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ह्या गजानं रूपा हाती यावी यासाठी एका कुंटिनीच्या हाती कोलीत देऊन तिला तो नाचवतोय. त्यात त्या कुंटिनीचा काहीच दोष नाही. कारण गरीब माणूस पोटासाठी वाटेल ते करतो. परंतु श्रीमंतानं आपल्या श्रीमंतीच्या जोरावर शिलाचा सौदा करू पाहणं हा फार मोठा अपराध आहे.
पण ते या गड्या गजाला कळणार नाही. तो सुधारणार नाही आणि त्याचं डोकं जाग्यावर येणार नाही. कारण रूपाचा त्याला नाद भरला आहे. ती मिळावी ह्या एकाच विचाराचं भूत त्याच्या टाळक्यावर बसलं आहे. आणि ती रूपा मिळवण्यासाठी हा गजा काय वाटेल ते करील. आता तर म्हणे तो जबरदस्तीची भाषा करीत आहे. आणि तोही करील आणि तो तीही करील यात शंकाच नाही. पण जर गजानं तसं गैरवर्तन केलं तर फार विचित्र होईल. एकुलता एक मुलगा हसता जाईल, अब्रूची धिंड निघेल नि एक सुंदर नि सज्जन पोर जन्मातून उठेल. मग काय कराया होवं? आता एक सुंदर मुलगी पाहून गजाचं लग्न केलं पाहिजे. तरच रूपावरचं गजाचं लक्ष बाजूला होईल नि पुढील घोर प्रसंग टळेल. मग एखादी सुंदर मुलगी पाहण्यापेक्षा रूपालाच का मागणी घालू नये? आबा पाटील शहाणा माणूस आहे. तो आमचा शब्द मोडणार नाही. परंतु रूपा मान्य करील की नाही हा एक प्रश्नच आहे. त्यात या गाढवानं रूपाच्या समोर पोटभर मार खाल्ला आहे. शिवाय याचा तो भयान अवतार तर तिला मुळीच पसंत पडणार नाही. तिला तर गजाची किळस येत असेल. कदाचित आबा पाटीलही कबूल करणार नाही. कारण मेंढरांच्या गळ्यात माणिक कोण बांधील? मग ते मेंढरू किती का लाडकं असे ना, परंतु खडा टाकून पाहायला हरकत नाही. कदाचित जमलं तर जपूनही जाईल आणि गजा जन्माचा सुखी होईल. काहीही असो, लवकरच गजाचं लग्न करायचं असा धोंडीबानं निश्चय केला आणि पहिला कोंबडा आरवला. त्यानं पहाट होत आहे अशी गावाला वर्दी दिली. धोंडीबानं डोक्यातील ते सर्व विचार झटकून टाकले नि डोळे झाकले. पण त्याला झोप लागत नव्हती. तो रूपाला मागणी कशी घालावी याचा विचार करीत होता. रूपानी गजा यांचं लग्न होण्यातच आपलं भलं होणार आहे असं तो स्वतःला सांगत होता.